नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष बराडे एओनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे पुन्हा स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण भारताच्या परराष्ट्र धोरणासंदर्भात पहिला व्हिडिओ आपण अपलोड केला होता. आंतरराष्ट्रीय संबंध हा जो सब टॉपिक आता नवीन सिलेबसच्या माध्यमातून आलेला आहे, राज्यसेवा 2023 मध्ये आलेला आहे, त्यावरच आता आपण हे व्हिडिओची सिरीज आपण इथं अपलोड केलेली आहे. तर त्याचा हा दुसरा व्हिडिओ आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण काय बघणार आहोत की भारताचे परराष्ट्र धोरणाचं संदर्भातल्या बाकी ज्या माहिती आहे त्या तिथं आपण बघणार आहोत की कोणत्या कशा गोष्टींचा इम्पॅक्ट होतो, कसे चॅलेंजेस भारतासमोर आहे आता, म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणासमोर कोणते कोणते मेजर चॅलेंजेस आता आहे ते सगळं आपण इथं बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण भारताचं परराष्ट्र धोरण बेसिकली काय असतं किंवा परराष्ट्र धोरणाची व्याख्या काय आहे त्याच्यावर आपण माहिती तिथे दिलेली होती. त्यानंतर आपण हे बघितलं की कोणते नैतिक तत्व आहे भारताच्या परराष्ट्र धोरणात, ठीक आहे, जसं पंचशील झालं किंवा नॉन अलाइन मुवमेंट, ठीक आहे, अलिप्ततावादी चळवळीबद्दल आपण तिथं मार्गदर्शन केलं, ठीक आहे. त्यानंतर आपण हे बघितलं की निर्धारक काय, म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे निर्धारक काय, त्याला डिटर्मिनंट्स ऑफ इंडियन फॉरेन पॉलिसी असं म्हणतात, त्या संदर्भात सुद्धा आपण तिथं सखोल मार्गदर्शन केलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की भारतासमोर चॅलेंजेस कोणते आहे, ठीक आहे, म्हणजे कोणते आपल्याला चॅलेंजेस फेस करायचे आहे की त्या हिशोबाने आपलं परराष्ट्र धोरण आपल्याला फ्रेम करावं लागेल. चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम हे लक्षात ठेवा, मागच्या व्हिडिओतला आपला एक पॉईंट राहिला होता, त्यामध्ये आपण काय होतं की देशाचे परराष्ट्र धोरण ही देशाच्या अंतर्गत राजकारणाशी निगडित आहे. काय म्हटलंय मी की देशाचे परराष्ट्र धोरण हे कशाशी निगडित आहे विद्यार्थी मित्रांनो, अंतर्गत राजकारणाशी, म्हणजे इंटरनल पॉलिटिक्स सोबत रिलेटेड आहे. याचं एक साधं आणि सरळ उदाहरण मी मागच्याच व्हिडिओमध्ये दिलेलं होतं, पण परत इथं रिपीट करतोय. ते आहे भारत अमेरिका आण्विक करार व त्यावरील सहकार्य हे होय. आता भारत अमेरिका आण्विक करार जेव्हा युपीए सरकारच्या काळात, युपीए एक सरकारच्या काळात तो जेव्हा पास करण्यासाठी पार्लमेंटमध्ये ठेवण्यात आला, तेव्हा त्याला युपीएचाच एक घटक जो होता लेफ्ट पार्टीचा, त्यांनी विरोध दर्शवला होता. म्हणजे पहिल्यांदा असं कधी झालं की सरकार पडण्याची भीती आली होती किंवा सरकार पडण्यावर आली होती. कशा मुद्द्यावर, तर परराष्ट्र धोरणाच्या मुद्द्यावर. आणि तो मुद्दा कोणता होता, भारत अमेरिका आण्विक कराराचा हा मुद्दा होता. ती देशातली पहिलीच वेळ असेल जेव्हा सरकार परराष्ट्र धोरणाच्या मुद्द्यावर विश्वासदर्शक ठराव मांडावा लागला. नो कॉन्फिडन्स मोशन तिथं हे मांडण्यात आली होती, ठीक आहे. तर पहिली वेळ अशी घडलं की कशामुळे, परराष्ट्र धोरणामुळे. त्याच्यातलाही कोणता टॉपिक, भारत अमेरिका आण्विक करार या विषयामुळे. अजून एक दुसरं जर मी उदाहरण देतो म्हटलं तर अंतर्गत राजकारणाशी कसं जुळलेलं असतं भारताचं परराष्ट्र धोरण, तो उदाहरण घ्या, भारत आणि बांगलादेशचे संबंध. आता भारत आणि बांगलादेशचे संबंध जर तुम्ही एकंदरीत बघितले तर त्याच्यावर सुद्धा वेस्ट बेंगालचं जे राजकारण आहे, तर त्या राजकारणाचा परिणाम सरळ कशावर होतो, भारत आणि बांगलादेशच्या इंटरनॅशनल रिलेशन किंवा त्यांच्या संबंधावर सुद्धा होतो. म्हणजे अंतर्गत राजकारणाचा डायरेक्ट प्रभाव कशावर होतोय, परराष्ट्र धोरणावर होतो आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढे जर आपण एकंदरीत बघितलं तर तिसरं आहे, देशाचे परराष्ट्र धोरण आखताना खूप काळजी घ्यायला हवी, कारण त्याचा परिणाम देशाच्या अंतर्गत परिस्थितीवर पडतो. सेम आपलं कशासोबत लागू करतं की जसं मी आता तुम्हाला सांगितलं की वेस्ट बेंगालचा रोल कुठे येतो, भारत आणि बांगलादेशच्या रिलेशनवर येतो. त्याच पद्धतीनं भारत आणि श्रीलंकेचा जेव्हा संबंधाचा जेव्हा विषय येतो तेव्हा तामिळनाडूचा विषय येऊन जातो. कारण काय की श्रीलंकेमध्ये तामिळ समुदाय अल्पसंख्याक आहे, तर त्यांच्यावर खूप जास्त अत्याचार होतात. म्हणजे काय, अगेन की जर भारत आणि श्रीलंकेमध्ये काहीतरी तिथं चर्चा वगैरे होत असेल तर तो सुद्धा महत्वाचा मुद्दा तिथं येऊन जातो, कारण तामिळनाडूमध्ये तिथं वातावरण बिघडू शकतं. तर तेच स्टेटमेंट आहे की देशाचे परराष्ट्र धोरण आखताना खूप काळजी घेणं आवश्यक आहे, कारण त्याचा परिणाम कशावर होऊ शकतो, देशाच्या इंटरनल सिक्युरिटीवर होऊ शकतो, ठीक आहे. त्यानंतर हे लक्षात ठेवा, त्याचे नकारात्मक पडसाद देशातील शांतता आणि सुसंवाद बिघडवतो. आपल्या देशातील समाज हा कसा आहे विद्यार्थी मित्रांनो, बहुधार्मिक आहे, बहुवांशिक आहे आणि सांस्कृतिक आहे. त्यामुळे कोणतेही परराष्ट्र धोरण ठरवताना सगळ्या बाजूंनी विचार व्हायला हवा. का बरं, कारण आपल्याकडे काय, बहुधर्मीय आहे, बहुवांशिक आहे आणि बहुसांस्कृतिक लोक आहे. त्यामुळे देशातल्या किंवा जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात काही स्पेसिफिक धर्मा रिलेटेड किंवा जाती रिलेटेड झालं, त्याचा इम्पॅक्ट कुठं होतं, भारतात होतो. म्हणजे आपलं परराष्ट्र धोरण बनवताना आपण त्या सगळ्या बाबी ध्यानात ठेवायला हव्या. सरकारने सतत सतर्क आणि समाजाच्या भावनांचा विचार करायला हवा, त्यातून आंतरराष्ट्रीय संबंध ठरतात, ठीक आहे. त्यानंतर पुढे वळूया विद्यार्थी मित्रांनो. आता हे आपल्याला बघायचा हा महत्वाचा टॉपिक आहे याचा की भारताच्या परराष्ट्र धोरणासमोरील सध्याची आव्हाने कोणती आहेत, ठीक आहे. आता सध्या परिस्थितीत
आव्हाने कोणती आहे भारताच्या परराष्ट्र धोरणासमोर? तर सर्वात मेजर जे आव्हान आपल्याला फेस करावं लागून आलंय, आपल्यालाच नव्हे तर जगातले जेवढे मोठे देश आहे, ठीक आहे, त्यांना फेस करावं लागून आलंय, ते आहे रशिया युक्रेन समस्या. कोणती समस्या? रशिया आणि युक्रेनचं जे आता वॉर चालू आहे, जे युद्ध चालू आहे, त्या युद्धाला लवकरात लवकर संपवण्यासाठी सगळं पूर्ण जग प्रयत्न करत आहे. पण ती समस्या भारतापुढेही आहे, कारण त्याच्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम पडायला सुरुवात आता झाली आहे. ठीक आहे, तर तेच आहे, भारतासारख्या देशांना राजकारण आणि नैतिकता यापैकी एक निवडणे कठीण असताना हा नक्कीच एक गुंतागुंतीचा आंतरराष्ट्रीय राजकीय मुद्दा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, की आपले जेव्हा रशिया युक्रेनचा वॉर सुरू झालं होतं, ठीक आहे, 10 ते 15 दिवसांतर आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून तिथं प्रसारित करण्यात येत होतं की प्रधानमंत्री मोदीजींना रिक्वेस्ट केली आहे की तुम्ही रशिया आणि युक्रेनचा वॉर थांबवा. रिक्वेस्ट केली आहे ते योग्य आहे, पण ऐकलं नाही ती वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे, म्हणजे प्रयत्न आपल्या सरकार तर्फे करण्यात येत आहे की कोणत्या हालतीत हे काय, हे युद्ध जे चालू आहे यांना रोखण्यात यावं किंवा शांततेच्या मार्गाने जो काही तोडगा आहे तो काढण्यात यावा. पण त्याला अपयश मिळालेलं आहे, अजून सुद्धा युद्ध चालूच आहे. तर हे लक्षात ठेवा की भारत असा आहे, भारत डेव्हलपिंग कंट्री आहे, विकसनशील देश आहे. तर अशा परिस्थितीत काय की आपल्यासारख्या देशांना राजकारण आणि नैतिकता यापैकी एक निवडणे कठीण आहे, कारण आपण डायरेक्ट स्टँड नाही घेऊ शकत. आपण एक तर पूर्णच्या पूर्ण युक्रेनची बाजू नाही घेऊ शकत किंवा पूर्णच्या पूर्ण आपण रशियाची बाजूही नाही घेऊ शकत, कारण एकंदरीत जर इथं बघितलं नैतिकतेचा आधार घेऊन तर रशिया चुकलाय. ठीक आहे, तसं वास्तविक पाहता नैतिकतेच्या आधारावर आपण युक्रेनकडून असायला हवं, पण आपण बाजू घेऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की रशियासोबत आपले जे संबंध आहे हे ऐतिहासिक संबंध आहे. ठीक आहे, कारण रशियाने अशा परिस्थितीत आपल्याला मदत केली आहे की जेव्हा हे पाश्चिमात्य कंट्रीज काय, जसं अमेरिका वगैरे जे आहे, जेव्हा यांनी आपल्याला मदत नाकारली तेव्हा रशियाने आपल्याला मदत केली आहे. तर अशा परिस्थितीत आपण रशियाला नाराज नाही करू शकत. पण एका साईडला युक्रेन आहे, ठीक आहे, तर आपली बाजू काय, आपण मधात राहतो, न्यूट्रल एक पोझिशन आहे आपली, की आपला प्रयत्न आहे की कोणत्या हालतीत काय व्हावं, चर्चेच्या मार्गाने याच्यावर तोडगा काढण्यात यावा आणि तो योग्य आहे. ठीक आहे, त्यानंतर रशिया हा व्यापारी भागीदार आहे, भारताचा मेजर व्यापारी भागीदार आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, मी आताच म्हटलं की रशियाने आपल्याला अशा परिस्थितीत मदत केली आहे की जेव्हा हे पाश्चिमात्य देश आपल्याला जेव्हा नकारत होते तेव्हा आपल्याला रशियाने साथ दिली आहे. विशेष करून जर एक महत्वाच्या टप्प्यावर इथे मी बोलायचं म्हटलं तर जे हे आहे डिफेन्स रिलेटेड इक्विपमेंट आहे, जे खूप टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स असतात, त्याचा पुरवठा रशियाने आपल्याला केलेला आहे. ठीक आहे, आणि तर रशिया आपला व्यापारी भागीदार आणि युरेशियन प्रदेशात त्याचा भारताला फायदा आहे. युरेशियन प्रदेश म्हणजे कोणता? युरोप आणि आशिया ह्या दोन खंडांना मिळून जो प्रदेश बनतो तो कोणता बनतो? युरेशियन. आणि युरेशियन प्रदेशात मधले सुद्धा कोणता प्रदेश? सेंट्रल एशिया, मध्य आशिया जो आहे तिथं प्रभाव कोणाचा आहे? रशियाचा आहे. तर तिथं फायदा आपल्याला होऊ शकतो, कारण मध्य आशिया आणि रशिया हे जे आहे हे एनर्जी हब आहे. ठीक आहे, यांच्याकडे एनर्जीचा किंवा ऊर्जेचा खूप मोठा स्रोत आहे आणि भारताला त्याची आवश्यकता आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि दुसरं म्हणजे भारताला काय पाहिजे? दिवसेंदिवस भारताची प्रगती होत आहे, भारताची अर्थव्यवस्था वाढत आहे. तर अशा परिस्थितीत भारतामध्ये ज्या काही गोष्टी किंवा जे काही प्रोडक्ट बनत आहेत त्यांना काय पाहिजे? मार्केट पाहिजे. तर ते मार्केट सुद्धा कोणतं बनू शकतं नवीन? हे मध्य आशिया मार्केट बनू शकतं. ठीक आहे, तर रशिया व्यापारी भागीदार आहे आणि युरेशियन प्रदेशात त्याचा भारताला फायदा आहे आणि थेट रशियाच्या विरोधात जाऊन भारताचे या प्रदेशातील हित धोक्यात येईल. मी परत सांगतोय, मागच्या आपल्या परराष्ट्र धोरणाच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं की परराष्ट्र धोरण बनवताना आपल्या डोक्यात काय असलं पाहिजे? देशाचा हित असलं पाहिजे. ठीक आहे, युक्रेन रशियाचा वॉर सुरू आहे, त्याच्यामुळे युक्रेनचे खूप सारे नागरिक मारले गेले आहे, रशियामध्ये सुद्धा नागरिकांना त्रास होतोय. पण अल्टिमेटली एक भारताचा जेव्हा आपण विचार करतो तर पहिली गोष्ट आपल्या सरकारच्या डोक्यात काय असली पाहिजे की भारताच्या नागरिकांना फायदा कसा होईल. त्यावरच आता भारताने काय केलं? भारताने रशियाकडून जे ऑइलचं इम्पोर्ट आहे ते वाढवून दिलं एकदम. कारण का बरं? कारण आपल्याला कच्चं तेल जे आहे ते कच्चं तेल स्वस्तात रशिया आपल्याला देतो आहे ऍज कम्पेअर्ड टू वेस्ट एशियन कंट्रीज पेक्षा. तर अशा परिस्थितीत भारताने काय केलं? भारताने स्वतःचं हित पाहिलं. तर म्हणजे काय की परराष्ट्र धोरण ठरवताना आपल्याला फक्त काय नैतिकता वगैरे बाजूला ठेवावी लागते आणि आपल्या डोक्यात फक्त एकच असला पाहिजे की भारताच्या राष्ट्रीय हिताला फायदा कसा होईल, नॅशनल इंटरेस्ट कसा आपण जपू. ठीक आहे, त्यानंतर वास्तववादी विवेकाच्या मागणीनुसार रिअलिस्ट पॉलिसी ज्याला म्हणतात, भारत रशिया युक्रेन संघर्षावर नैतिक दृष्टिकोन बाळगू शकत नाही आणि राजकारणाच्या हुकुमाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, मी परत म्हणतोय की नैतिकता आणि राजकारण या दोघांमधून जर आपल्याला निवडायचं असलं, विशेष करून परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत, तर आपल्याला कोणाला निवडावं लागतं? राजकारणालाच निवडावं लागतं किंवा जिओ पॉलिटिक्स त्याला म्हणतात, त्यालाच आपल्याला निवडावं लागतं. इथं आपण नैतिकता दाखवू शकत नाही. जर दाखवली तर विपरीत परिणाम आपल्यावरच होतील आणि रशिया उद्या जाऊन आपल्याला जे स्वस्तामध्ये आपल्याला तेल पुरवठा करताय तो थांबवून देईल. म्हणजे काय होईल? भारताचंच आर्थिक नुकसान तिथं पाहायला येईल. ठीक आहे,
त्यानंतर हा जो प्रदेश आहे बघा, ही जी इमेज मी लावली आहे ही आहे युरेशिया प्रदेश. कोणता प्रदेश आहे हा? युरेशिया. आणि यामधला सर्वात इम्पॉर्टंट भाग भारतासाठी जर कोणता असेल तर तो मध्य आशियाचा आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे वळूया. हे बघा, युरेशिया ही जी संकल्पना आहे याची परिभाषा वेगवेगळ्या इंटरनॅशनल फोरम मध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं मांडलेली आहे. ठीक आहे. पण इथं मी जनरलाइज तुम्हाला एक पर्स्पेक्टिव्ह सांगितलाय. जेव्हा आपण डिटेलमध्ये त्या टॉपिकला किंवा त्या स्पेसिफिक जॉग्राफिकल लोकेशनला बघू तेव्हा मी सखोल तिथे एक्सप्लेनेशन तुम्हाला करेन. यानंतर जो नंतरचा टॉपिक आहे रशिया युक्रेन वॉरचा पहिला प्रॉब्लेम आहे आपल्या समोर. दुसरा आहे अंतर्गत आव्हाने किंवा ज्याला इंटरनल प्रॉब्लेम म्हणतात, भारताच्या अंतर्गत भागाचे प्रॉब्लेम आहे. विशेष करून जर इथं मी मेन्शन करतो म्हटलं तर नक्षलवादाचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालंय, पण अजून सुद्धा तो एक धोका भारतासमोर आहे. त्यानंतर नक्षलवादाचे सुद्धा दोन प्रकार, एक अर्बन नक्षलवाद आता नवीन प्रकारचा येतोय, तो सुद्धा भारतासाठी घातक आहे. ठीक आहे. त्यानंतर सायबर सिक्युरिटीचे अटॅक्स खूप वाढले दिवसेंदिवस, फिशिंगचे अटॅक खूप वाढलेले आहे. तर हे सगळे काय या अंतर्गत आव्हाने आहे. एखादा देश जर स्वतःच्या देशात कमकुवत असेल तर तो परदेशात शक्तिशाली होऊ शकत नाही. म्हणजे काय की जर आपल्याला इंटरनॅशनल लेवलवर जर एक पॉवरफुल देश म्हणून जर तिथं आपली इमेज जर घडवायची आहे तर पहिले आपल्याला काय असावं लागेल, आपल्याला अंतर्गत बाबीमध्ये आपल्याला तिथं कंटिन्युअसली दाखवावं लागेल की आम्ही आमच्या अंतर्गत बाबीवर आमची पकड आहे आणि नंतरच आम्ही काय करतोय, बाहेर पोर्ट्रे करतोय. त्यानंतर भारताचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी वारंवार सांगितले की भारत जेव्हा आंतरिक आणि बाह्यदृष्ट्या मजबूत असेल तेव्हा जागतिक स्तरावर प्रभावी भूमिका बजावू शकेल. म्हणजे काय की जर भारताला जागतिक स्तरावर एक लिडरशिपचा रोल प्ले करायचा आहे तर भारताला पहिले काय करावं लागेल, भारताला पहिले आपल्या अंतर्गत बाबीमध्ये पूर्ण तिथं प्रॉपरली मॅनेज करावं लागेल. त्यानंतरच भारत काय करू शकतो, जागतिक स्तरावर प्रभावी भूमिका मांडू शकतो. त्यानंतर जो तिसरा मोठा संकट आपल्या समोर आहे ते आहे निर्वासितांचं संकट. आता निर्वासित म्हणजे काय, निर्वासितालाच इंग्रजीमध्ये म्हणतात रेफ्युजीज. काय म्हणतात? रेफ्युजीज म्हणतात. ठीक आहे. आता निर्वासितांसाठी एक 1951चा एक निर्वासित अधिवेशनाचा कायदा केला होता आणि त्याच्या 1967च्या प्रोटोकॉल पक्ष नसतानाही भारत जगातील सर्वात मोठ्या निर्वासित प्राप्तकर्त्यांपैकी एक आहे. काय म्हटलंय विद्यार्थी मित्रांनो की निर्वासितांसाठी युनायटेड नेशननी एक कन्व्हेन्शन पास केलं होतं 1951चं, तर ते भारताने साईन नाही केलंय. त्याच्यानंतर त्याच्याच रिलेटेड 1967चा प्रोटोकॉल सुद्धा आहे, तो सुद्धा भारताने साईन नाही केलाय. हे असताना देखील भारत जगातील सर्वात मोठ्या निर्वासित प्राप्तकर्त्यांपैकी एक आहे. म्हणजे आपल्याकडे रेफ्युजीज दुसऱ्या देशातून ज्यांच्यावर अत्याचार झालेला आहे ते आपल्या देशात आश्रयासाठी येतात आणि भारत त्यांना काय करतोय, त्यांना ऍक्सेप्टही करतोय की ठीक आहे टेम्पररी तुम्ही राहा, तुमच्या देशात प्रकरण शांत झालं किंवा सगळं चांगलं झालं तर मग तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. पण सहसा तसं होत नाही. त्यानंतर मानवाधिकार आणि राष्ट्रीय हित यांच्या संरक्षणाचे समतोल राखण्याचे आव्हान येते आहे. म्हणजे बघा काय की तुम्ही बाहेरच्या देशातल्या नागरिकांना तर तुम्ही काय करा, त्यांना निर्वासित म्हणून त्यांना आश्रय द्या. ठीक आहे. शरणार्थी म्हणून त्यांना आश्रय द्या, पण ते करताना देखील आपल्या डोक्यात काय असलं पाहिजे, मानवाधिकार तर असलाच पाहिजे डोक्यात, पण सोबत राष्ट्रीय हित, नॅशनल इंटरेस्ट पहिला असला पाहिजे. हे बघा साधं एक उदाहरण देतो तुम्हाला. रोहिंग्या मुस्लिमचं जे प्रकरण आहे, रोहिंग्या हे कुठे आहे, म्यानमारमध्ये एक छोटी कम्युनिटी, अल्पसंख्याक समूह आहे रोहिंग्या म्हणून, ते प्रिडॉमिनंटली मुस्लिम आहे. ठीक आहे. आता म्यानमार हा ज्या कंट्री आहे तिथे बहुसंख्यक लोक बौद्ध धर्माचे. ठीक आहे. तर तिथल्या मिलिटरीनं काय केलं, हे जे अल्पसंख्याक रोहिंग्या मुस्लिम होते यांच्यावर अत्याचार करणं सुरू केलं, यांना मारणं सुरू केलं. तर हे पळून कुठे गेले, बांगलादेश, भारत अशा अवतीभोवतीच्या देशामध्ये आश्रयासाठी आले. तर भारत सरकारने यांना खुलेपणानं ऍक्सेप्टन्स दिलं नाही, म्हणजे यांना काय आश्रय दिला नाही. आश्रय न देण्याचं प्रमुख कारण काय होतं की मानवाधिकार. ठीक आहे, मानवाधिकाराची भावना आपल्या मनात होती, आपण काही लोकांना आश्रय दिलाय, पण सोबत दुसरा मेन कन्सर्न आपला कोणता होता, राष्ट्रीय हिताचा किंवा नॅशनल सिक्युरिटी, नॅशनल इंटरेस्टचा होता. त्यामध्ये भारत सरकारला असं सापडून आलं होतं की कदाचित तरी पाकिस्तान वगैरे काय करू शकतं की ही जी पूर्ण भीड येऊन आली आहे यांच्यामध्ये जे कट्टरपंथी इस्लामिक समूह आहे यांचे काही दहशतवादी हे समूह सुद्धा काय होऊ शकतात, भारतामध्ये शिरकाव करू शकतात आणि भारतामध्ये घातपाताची शक्यता होण्याची दाट संभावना त्यांनी वर्तवली होती. म्हणून भारत सरकारने काय केलं, या रोहिंग्या मुस्लिमांना एका लिमिट पर्यंत आश्रय दिला, त्याच्यावरती यांना नकार दिला आहे. म्हणजे काय की निर्वासितांना आश्रय देताना सुद्धा आपल्या डोक्यात काय असलं पाहिजे, मानवाधिकार डोक्यात ठेवा, पण पहिला इंटरेस्ट आपला नॅशनल इंटरेस्ट काय आहे, नॅशनल सिक्युरिटीचा कन्सर्न आपल्या डोक्यात असला पाहिजे. हे बघा इथे उदाहरण दिलंय. रोहिंग्याचं संकट उघड होत असताना दीर्घकालीन उपाय शोधण्यासाठी भारताला बरेच काही करता येईल. कारण काय, दीर्घकालीन म्हणजे काय, परमनंट सोल्युशन आपल्याला फाइंड करायचं आहे. आता परमनंट सोल्युशन काय विद्यार्थी मित्रांनो, परमनंट सोल्युशन आहे की ज्या देशाचे ते नागरिक आहेत पण म्यानमार त्यांना कधी नागरिक म्हणून ऍक्सेप्ट केलंच नाही म्यानमारने, तर म्यानमारनेच काय केलं पाहिजे, या रोहिंग्या मुसलमानांना त्यांना तिथं आश्रय दिला पाहिजे, त्यांना संरक्षण प्रोव्हाइड केलं पाहिजे आणि शांतता प्रस्थापित केली पाहिजे. ती त्याचं काय आहे, दीर्घकालीन सोल्युशन आहे. पण
म्यानमारची मिलिटरी तयार नाहीये आतापर्यंत, ही सिच्युएशन जशी आहे तशीच आहे. ठीक आहे. आता म्यानमारमध्ये एक राज्य आहे, त्याचं नाव आहे राखाईन. काय नाव आहे? राखाईन. या राखाईन स्टेटमध्ये प्रिडॉमिनंटली म्हणजे किंवा जास्तीत जास्त कोणते लोक राहतात? हे रोहिंग्या मुसलमान राहतात. तर यांच्यावर अत्याचार करणं सुरू केलं, मग म्हणून हे पळून कुठे गेले? मेजरली तर बांगलादेशमध्ये गेले. म्हणजे 10 लाखापेक्षा जास्त निर्वासित, रोहिंग्या निर्वासित कुठे राहतात आहे सध्या? बांगलादेशमध्ये, कोक्स बाजारमध्ये. ठीक आहे. त्यानंतर इथून बरेचसे जे रोहिंग्या मुस्लिम आहेत ते भारताच्या नॉर्थ ईस्ट मध्ये आलाय. ठीक आहे. काही तर समुद्री मार्गे कुठे गेले? भारताच्या पश्चिम बंगालमध्ये आले. ठीक आहे. काही इथं वरती चायनामध्ये सुद्धा काही गेले आहे, काही थायलंडमध्ये गेले, काही सौदी अरेबिया, पाकिस्तान अशा वेगवेगळ्या ठिकाणी काय झाले? निर्वासित म्हणून ते सेटल झाले. मानवाधिकारांवर भारताची प्रादेशिक आणि जागतिक स्थिती निश्चित करण्यासाठी या कृती महत्वाच्या ठरतील. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, का बरं आवश्यक आहे निर्वासितांना आश्रय देणं? त्याचं कारण असं आहे की भारत जेव्हा मानवाधिकार रिलेटेड जागतिक स्तरावर जेव्हा भूमिका मांडतो, तेव्हा आपल्याला आपली बाजू पहिले स्ट्रॉंग करावी लागते की हा आम्ही सुद्धा मदत केलेली आहे, आम्ही सुद्धा मानवाधिकारावर तिथं आम्ही मानवता दाखवली आणि त्यांना आश्रय दिलाय. तेव्हा कुठे जाऊन आपण चायना सारख्या अशा दुसऱ्या ज्या कंट्रीज आहे ज्या मानवाधिकारांचं सतत उल्लंघन करत राहतात, चायना, पाकिस्तान, यांच्यावर आपण काय करू शकतो? यांच्यावर आपण आरोप प्रत्यारोप करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे वळूया. आता निर्वासित म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? रेफ्युजीज म्हणजे काय? ठीक आहे. आता तो सुद्धा महत्वाचा आहे, बहुतांश विद्यार्थ्यांना हे माहित नसेल. निर्वासित म्हणजे काय? निर्वासितांना शरणार्थी सुद्धा म्हणतात. शरणार्थी असे लोक आहेत जे युद्ध, हिंसाचार, संघर्ष किंवा छळातून पळून गेले आहेत आणि दुसऱ्या देशात सुरक्षितता शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली आहे. कशामुळे पळून गेले विद्यार्थी मित्रांनो? एकतर युद्ध, हिंसाचार, संघर्ष किंवा छळ. आता इथं काय झालं? जे मी तुम्हाला म्यानमारच्या केसमध्ये सांगितलं, त्यांचा छळ होत आहे. छळ कशामुळे होता? रोहिंग्या मुसलमानाचा धर्माच्या बाबतीत. ठीक आहे. ते मुसलमान असल्यामुळे त्यांना काय केलंय? त्यांना हकलण्यात किंवा मारण्यात येत आहे. ठीक आहे. पळून गेले आहेत आणि दुसऱ्या देशात सुरक्षितता शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली आहे. अशा लोकांना किंवा अशा लोकांच्या समूहाला काय म्हणतात? शरणार्थी किंवा निर्वासित असं म्हटलं जातं. दुसरी डेफिनेशन अशी आहे, जो वंश, धर्म, राष्ट्रीयत्व, विशिष्ट सामाजिक गटाचे सदस्यत्व किंवा राजकीय मत या कारणामुळे छळले जाण्याच्या सुदृढ भीतीमुळे त्यांच्या मूळ देशात परत येण्यास असमर्थ किंवा इच्छुक नाही, अशा लोकांना सुद्धा काय म्हणतात? अशा लोकांना सुद्धा निर्वासित किंवा शरणार्थी असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतरचा भारतासमोरचा जो परराष्ट्र धोरणाचा एक मेजर टॉपिक आहे किंवा मेजर आपला प्रॉब्लेम आहे, तो आहे भारताचे शेजारील राष्ट्रांसोबत असलेले संबंध. हा खूपच महत्वाचा विषय विद्यार्थी मित्रांनो. आणि जेव्हा तुम्ही एमपीएससी राज्यसेवेचा पेपर 2 चा सिलेबस जर बघितला, त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला भारत आणि भारतातील शेजारील राष्ट्रे हा एक मेजर टॉपिक तिथं दिलेला आहे. येणाऱ्या लेक्चर सिरीजमध्ये आपण बघूच की भारताचे पाकिस्तान सोबत संबंध कसे आहे, चीन सोबत संबंध कसे आहे, श्रीलंकेसोबत कसे आहे, नेपाळ सोबत कसे आहे. आता इथं आपला टॉपिक आहे की भारताचे शेजारील राष्ट्रासोबत कसे संबंध आहे. एकंदरीत जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, हे बघा इथं मी मॅप लावलेला आहे. भारताचा आपण साईज जर बघितला तर सर्वात मोठा देश दक्षिण आशियामधला जर कोणी असेल तर तो कोणता आहे? भारत आहे. ठीक आहे. आता हा भारत मोठा असल्यामुळे काय होतं की बाकीचे जे आपले शेजारी राष्ट्र आहे, जसं पाकिस्तान सोबत सोडा, पाकिस्तान हा आपल्यासोबत कम्पेअर करत राहतो, पण जसं नेपाळ झाला, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव्स या राष्ट्रांना भीती काय वाटते की भारत एवढा मोठा देश आहे, तर उद्या जाऊन जर भारताने आमच्यावर अटॅक केलाच तर काय होऊ शकतं की आम्ही भारताचे गुलाम बनून जाऊ किंवा भारतीय सैन्य आम्हाला ऑक्युपाय करून टाकत, ही भीती त्यांच्या मनात आहे. भारत वास्तविक पाहता भारताचा दृष्टिकोन तसा अजिबात नाहीये. भारत हा पहिलेपासून शांतताप्रिय देश आहे आणि कधी हा विस्तारवादी नव्हता. विस्तारवादी म्हणजे काय? एक्सपान्शनिस्ट नव्हता. जसं चायना आहे. चायना काय करतो? ही भूमी आमची, अरुणाचल प्रदेश आमचा, तो प्रदेश आमचा. चायना याला विस्तारवादी भूमिका म्हणतात. पण भारताची अशी कधीच भूमिका राहिलेली नाहीये. तरी यांच्या मनात एक भीती आहे की भारताचा अप्रोच कसा आहे बा? बिग ब्रदर ॲटिट्यूड म्हणतात त्याला. कसा म्हणतात? बिग ब्रदर ॲटिट्यूड म्हणजे मोठ्या भावाचा रोल ॲटिट्यूड. आणि यांना प्रॉब्लेम आहे. जर भारताने काही 2-3 गोष्टी यांना सांगितल्या तर यांना काय वाटतं की भारत आमच्यावर काय करतोय? मोठ्या भावासारखा दबाव टाकतोय बा, आणि ते यांना पटत नाही. कारण हे लक्षात ठेवा, प्रत्येक राष्ट्राला काय वाटतं की आम्ही सार्वभौमत्व आमचं आहे बा, तर तुम्ही आम्हाला सांगू नका काय करायचं काय नाही करायचं किंवा आमच्यासाठी काय बरोबर आहे काय नाही बरोबर आहे. तर त्या अनुषंगाने भारतानं सुद्धा हा बिग ब्रदर ॲटिट्यूड जवळपास आता काय केलेला आहे? सोडलेला आहे. ठीक आहे. तर तेच की भारताच्या शेजारील राष्ट्रासोबतचे संबंध. दुसरा प्रॉब्लेम काय होतं विद्यार्थी मित्रांनो? दुसरा प्रॉब्लेम कोण क्रिएट करतं? चायना. चायना काय करतं? चायना यांना भडकवतं की बघा भारत कशा पद्धतीनं तुम्हाला इन्फ्लुएन्स करून आलाय किंवा तुम्ही भारताच्या जास्त जवळ जात आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं चायना सुद्धा काय करत आहे? आपले जे शेजारील राष्ट्र आहे यांच्यासोबत संगनमत करून किंवा त्यांना भडकवून आपल्या अगेन्स्टमध्ये कारवाई तिथं करत आहे. ठीक आहे. तर हा एक प्रॉब्लेम आहे. आणि दिवसेंदिवस काय होतंय विद्यार्थी मित्रांनो की चायना यांना आर्थिक मदत खूप जास्त करतोय. काय करतोय?
चायना, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका यांच्याजवळ पैशाचा खूप शॉर्टेज आहे. आता पैशाचा शॉर्टेज असल्यामुळे हे देश काय बघतात की कोणता परकीय देश आम्हाला स्वस्तामध्ये कर्ज देईल आणि चांगलं मोठं कर्ज देईल हे बघतात. तर सध्या कोण देत आहे? चायना देत आहे, पण स्वस्तात देत नाही बरं, हे लक्षात ठेवा. चायनाचा एक इनिशिएटिव्ह आहे, त्याचं नाव आहे BRI, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह. काय नाव आहे? बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह. या इनिशिएटिव्हच्या अंतर्गत चायना जगातील जितकेही देश आहे, मुख्यत्वे साऊथ एशियातल्या देशांना काय करतोय? आर्थिक सहाय्य प्रोव्हाइड करतो, खूप हाय रेट ऑफ इंटरेस्टचं कर्ज देतो, ठीक आहे. आणि हे देश कर्जही घेती आहे, पण प्रॉब्लेम असा आहे की त्यांची ऐपत नाही ते कर्ज परत करायची. मुख्यत्वे जर आता रिसेंटली उदाहरण बघायचं म्हटलं तर श्रीलंकेचं. श्रीलंका पूर्ण आर्थिक डबघाई झालेला देश आहे. त्याचं प्रमुख कारण काय की श्रीलंकेनं चायनाकडनं खूप जास्त कर्ज घेतलं आणि आता त्यांची अवस्था अशी आहे की ते कर्ज ते परत करू शकत नाही. तर चायना काय करत आहे? त्यांची जमीन आता ऑक्युपाय करत आहे, म्हणजे त्यांची जमीन स्वतःचा लीजवर घेत आहे आणि काय करत आहे? श्रीलंकेमध्ये स्वतःचा एक बेस त्यांनी बनवलेला आहे. म्हणजे चायनाचा एक प्रॉब्लेम आहे. तर म्हणून भारताच्या शेजारील राष्ट्रांसोबत संबंध चांगले असले पाहिजे, एक भारताचा दबदबा असला पाहिजे, ठीक आहे. जेव्हा भारताचा दबदबा त्याच्या रिजनमध्ये असेल, ठीक आहे, साऊथ एशियामध्ये असेल, तेव्हा भारत वर्ल्ड पॉवर किंवा वर्ल्ड मध्ये लिडरशिपचा रोल तिथं गाजवू शकतो. त्यानंतर यामध्ये सुद्धा मुख्यत्वे आपले संबंध कोणासोबत आपल्याला बघायचे? एकतर पाकिस्तान आणि चीन. भारताच्या डोक्यामागे जर डोकेदुखी आहे इथं, तर हे कोणामुळे? एक पाकिस्तानमुळे आणि आता चायना. आणि त्याच्यामध्ये अजून एक नवीन भर कोणाची पडली आहे? अफगाणिस्तान. का बरं? तर अफगाणिस्तानमध्ये कोणाची सरकार आली? तालिबानची, ठीक आहे. पहिल्यापासूनच डोकेदुखी होता, पण पहिले अमेरिकन मिलिटरी असल्यामुळे तेवढा काही प्रॉब्लेम होता नाही. पण आता सरसर तिथं कोणाचा राज चालू आहे? तालिबानचा राज चालू आहे. म्हणजे एकंदरीत भारताच्या नेबरहुडमध्ये किंवा शेजारील राष्ट्रांमध्ये जर आपण बघितलं तर पाकिस्तान, चायना हे तर प्रॉब्लेम आहेच, ठीक आहे. आणि अजून नवीन भर कोणाची झाली आहे? अफगाणिस्तानमध्ये जी तालिबानची सरकार आहे त्याची भर झाली आहे. तर या सगळ्या गोष्टींना सुद्धा आपल्याला काय करायचं आहे? आपलं परराष्ट्र धोरण ठरवताना आपल्या सरकारला या राष्ट्रांसोबतचे संबंध सुद्धा डोक्यात इथं ठेवावे लागतात, ठीक आहे. आता ही या साऊथ एशियामध्येच एक संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, रिजनल ऑर्गनायझेशन ज्याला म्हणतात, ठीक आहे. हे रिजनल ऑर्गनायझेशनचं नाव तुम्ही ऐकलं असेल, सार्क आहे, SAARC, साऊथ एशियन असोसिएशन ऑफ रिजनल कोऑपरेशन. ही जी संस्था आहे, ठीक आहे, ही संस्था स्थापना कधी झाली होती? 1985 मध्ये झाली होती. याचं जे सेक्रेटरीएट आहे काठमांडू मध्ये आहे. कोणते कोणते देश या सार्क ऑर्गनायझेशनचे सदस्य आहे? अफगाणिस्तान आहे, पाकिस्तान आहे, चायना नाही आहे, नेपाळ, भूतान, बांगलादेश, त्यानंतर श्रीलंका आणि मालदीव्स आणि भारत. इतके 8 देश काय आहे? सार्क या ऑर्गनायझेशनचे सदस्य आहेत. या संदर्भात सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे की सार्क कधी बनलं, का बरं बनलं, त्याचं कारण काय होतं, सध्या परिस्थितीत सार्कची काय कंडिशन आहे. सध्या परिस्थिती जर बोलायला म्हटलं एका जर लाईन मध्ये, तर मी बोलू शकतो की सार्क हे डिसफंक्शनल आहे, म्हणजे काहीही काम करत नाही सध्या तरी. काही काम का बरं नाही होत आहे तिथं? कारण त्याचं कारण असं आहे, भारत आणि पाकिस्तान हे जे 2 मोठे राष्ट्र आहे, या 2 मोठ्या राष्ट्रांमध्ये काहीच संगमन तिथं होत नाहीये. येऊन जाऊन झगडा या दोघांमध्ये चालू आहे, तर त्याचा परिणाम पूर्ण या ऑर्गनायझेशनला भोगावे लागतात. आणि सध्या तरी पाहिलं तरी ही एक प्रकारे बंद असलेली ऑर्गनायझेशन आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढे बोलूया भारताच्या परराष्ट्र धोरणात झालेले बदल. आता कोणते बदल भारताच्या परराष्ट्र धोरणात झालेले आहेत मागच्या 10 वर्षातले, ते आपण इथं बघू. पहिलं जो आहे तो आहे भारताच्या वाढत्या आर्थिक प्रभावामुळे आणि जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक असल्याने भारत परस्पर फायदेशीर प्रकल्पांना मदत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर खर्च करत आहे. म्हणजे काय की भारत दुसऱ्या राष्ट्रांना, जे दुसरे गरीब राष्ट्र आहे किंवा दुसरे कोणते राष्ट्र असतील जसं अफगाणिस्तान झालं, श्रीलंका, नेपाळ, ठीक आहे, यांना काय करतोय? आर्थिक सहाय्य देतोय. त्या आर्थिक सहाय्यामुळे काय होतं की भारताची एक जी पत आहे पूर्ण जगामध्ये ती उंचावत आहे. कारण तुम्ही आर्थिक सहाय्य कधी देऊ शकता विद्यार्थी मित्रांनो? जेव्हा तुमची स्वतःची आर्थिक प्रगती प्रॉपरली झालेली आहे, तेव्हाच काय करू शकतो आपण? दुसऱ्या देशांना आर्थिक सहाय्य करू शकतो. तर ते फार महत्वाचं आहे. आणि भारताच्या परराष्ट्र धोरणात हा एक नवीन ऍडिशन झालाय. दुसरा, भारताचा वाढता प्रभाव आणि भारताची वाढती व्यक्तिरेखा प्रोफाईल जवळच्या शेजारी देशासोबत तणाव आणि शत्रुत्व वाढवत आहे. हे फार महत्वाचं आहे. आता शत्रुत्व कोणासोबत वाढवत असेल? आपले कोणते शेजारी आहे? एक पाकिस्तान आणि दुसरा चायना. एकंदरीत जर बघितलं तर पाकिस्तान आणि चायना सोबत आपले संबंध एवढे चांगले नाहीये, ठीक आहे. पण पाकिस्तान आणि चायना हे दोनही राष्ट्र जे आहे ते आयरन वेदर फ्रेंडशिप म्हणतात. त्यांना कोणती म्हणतात? आयरन वेदर फ्रेंडशिप. म्हणजे लोखंडासारखी त्यांची दोस्ती आहे आणि मागच्या 6 दशकांपासून त्यांची दोस्ती टिकून आहे, ठीक आहे. तर तेच आहे की भारताचा जसा विकास होत आहे
जसं जसं इंटरनॅशनल लेवलवर भारताची प्रतिमा वाढत आहे, भारताची अर्थव्यवस्था वाढत आहे, भारत दुसऱ्या राष्ट्रांना मदत करतोय, तसं तसं या जे आपले शेजारील राष्ट्र आहे, मुख्यत्वे चायना आणि पाकिस्तान यांच्या डोळ्यात ते खूपच आहे आणि त्यांच्यासोबतच्या आपला तणाव आणि शत्रुत्व वाढत आहे. आता तणाव कसं वाढत आहे? पाकिस्तान सोबत तर जनरली तिथून टेररिस्ट अटॅक आपल्या देशामध्ये होतच राहतात. एक पुलवामा अटॅक जर तुम्ही पकडला तर त्याचंच उदाहरण आहे. दुसरं जर आपण बघतो म्हटलं, चायनामध्ये गलवान खोऱ्यातलं जे हे झगडा झाला होता किंवा क्लॅशेस झाले होते चायनीज मिलिटरी आणि भारताच्या मिलिटरीमध्ये, तर ते सुद्धा कशामुळे झाले? हे याच्याचमुळे झाले की भारताचा जो प्रभाव वाढत आहे आणि भारत जो एक असर्टिव्ह रोल दाखवत आहे पूर्ण जगामध्ये, ठीक आहे, त्याच्याचमुळे हे झालेलं आहे. तिसरं, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि जागतिक मंचावर भारत हळूहळू महत्वाची भूमिका बजावत आहे. याचा जर मी आता करंट रिलेटेड उदाहरण देतो म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, तर आता भारत कशाची प्रेसिडेन्सी आहे भारताकडे? अध्यक्षपद, G20चं अध्यक्षपद या वर्षी भारताकडे आलेलं आहे. ठीक आहे, हे का बरं आलंय? कारण भारताची जगाच्या राजकारणावर जी पकड आहे किंवा जगाच्या राजकारणाची इमेज आहे ती हळूहळू वाढत आहे. ठीक आहे, त्याचाच परिणाम आहे आंतरराष्ट्रीय राजकारण आणि जागतिक मंचावर भारत हळूहळू महत्वाची भूमिका बजावत आहे. लवकरात लवकर आपण आर्थिक महासत्ताही होऊ अशी आशा आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढच्या पॉइंटकडे वळूया. पुढील मार्ग आता काय आहे? म्हणजे आपले परराष्ट्र धोरण आता बनवताना आपण कोणत्या कोणत्या मुद्द्यांना ध्यानात ठेवलं पाहिजे त्या संदर्भात पहिला आहे, पर्यावरणीय समस्यांना सामोरे जाण्यासाठी सामूहिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. आता कोणती समस्या विद्यार्थी मित्रांनो? पर्यावरणीय समस्या. आपल्या समोर, पृथ्वी समोर सर्वात मोठी आणि सर्वात डेंजरस जर कोणती समस्या आता असेल तर ती आहे पर्यावरणीय समस्या. ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द तुम्ही ऐकला असेल किंवा जलवायू परिवर्तन, क्लायमेट चेंज, हे शब्द आपल्या दररोजचा जर तुम्ही न्यूजपेपर वाचत असाल तर दररोजच्या पेपरमध्ये हे शब्द येतात. ठीक आहे, तर म्हणजे सर्वात मोठी समस्या जर पूर्ण जगासमोर असेल तर ती कोणती आहे? पर्यावरणीय समस्या. त्याला आपल्याला पहिले तोंड द्यायचं आहे. ठीक आहे, पर्यावरणीय समस्या सामाजिक प्रक्रियेत गुंतलेल्या आहेत. शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये ठळक केल्याप्रमाणे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय स्तरावर शाश्वता प्राप्त करण्याची गरज आहे. म्हणजे काय की आता आपला जो विकासाचा परिभाषा असली पाहिजे, ती विकासाची परिभाषा कशाच्या माध्यमातून असली पाहिजे? शाश्वत विकासाच्या माध्यमातून असली पाहिजे, सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून असली पाहिजे. म्हणजे विकास तर आपला व्हायला हवा, पण विकास कसा व्हायला हवा? की विकासामुळे पर्यावरणाचं नुकसान नको व्हायला हवं. आणि जो आपण आता आज विकास करतोय त्याचा फायदा आजच्या जनरेशनला तर व्हायलाच पाहिजे, पण आपल्या येणाऱ्या पुढच्या जनरेशनसाठी सुद्धा काय तो विकास टिकला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर दुसरं काय आहे? अंतर्गत आणि बाह्य विकासाचा समतोल साधणे. कशाचा समतोल? इंटरनल आणि एक्सटर्नल डेव्हलपमेंट ज्या काही होऊन राहिल्या. म्हणजे जसं मी आता तुम्हाला सांगितलं की सर्वात मोठं चॅलेंज भारताच्या परराष्ट्र धोरणासमोर जे आता आहे ते आहे रशिया युक्रेन वॉरचं. ठीक आहे, तर ते काय म्हणजे बाह्य गोष्टी सुद्धा आपल्याला सांभाळायच्या आहे आणि अंतर्गत बाबी सुद्धा आपल्याला तिथं सांभाळायच्या आहे. भारताच्या सर्वसमावेशक विकासासाठी अनुकूल असे बाह्य वातावरण निर्माण करण्यास उत्सुक असले पाहिजे, जेणेकरून विकासाचे फायदे देशातील गरीब लोकांपर्यंत पोहोचू शकतील. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हे महत्वाचं का बरं आहे? मी इथं काय म्हणतोय? अंतर्गत आणि बाह्य विकासाचा समतोल आपल्याला साधायचा आहे. म्हणजे भारताच्या बाहेर जसं रशिया युक्रेन वॉर वगैरे जे काही होत आहे हे थांबलं पाहिजे. ठीक आहे, हे जर थांबलं नाही तर याचे विपरीत परिणाम भारतावर व्हायला वेळ लागणार नाही आणि त्याची सुरुवात आता झाली आहे. ठीक आहे, पूर्ण जगामध्ये मंदीचं वातावरण, मंदीचं सावट एक आलेलं आहे. ठीक आहे, मोठ्या मोठ्या कंपन्या काय करत आहे? मोठ्या मोठ्या कंपन्या जे एम्प्लॉईज आहेत त्यांना आपल्या जॉबवरून काढत आहे. ठीक आहे, मागे मेटा, फेसबुकची जी कंपनी आहे त्यांनी काढले, अमेझॉननी काढले. ठीक आहे, इव्हन टेस्ला नावाची जी कंपनी आहे ती सुद्धा काढत आहे. तर अशा पद्धतीनं जगातल्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत या जर रोजगार कमी करून आल्या तर याचा इम्पॅक्ट भारतावर व्हायला वेळ लागणार नाही. म्हणजे काय की जर भारतामध्ये सामान्य नागरिकांना जर फायदा होणं आवश्यक आहे, त्यासाठी बाहेरील वातावरण आणि आतमधील वातावरण दोन्ही काय पाहिजे? स्टेबल पाहिजे, स्थिर पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर पुढे वळूया विद्यार्थी मित्रांनो. दहशतवाद, हवामान बदल, निशस्त्रीकरण, जागतिक प्रशासनाच्या संस्थांमधील सुधारणा यासारख्या जागतिक आयामांच्या मुद्द्यावर भारत जागतिक मतांवर प्रभाव टाकण्यास सक्षम आहे याची खात्री करणे. आता एक साधं उदाहरण देतो म्हटलं तर तुम्हाला UNSCचं माहित असेल, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल किंवा सुरक्षा परिषद, त्यालाच काय म्हणतात? युनायटेड नेशनची सुरक्षा परिषद म्हणतात. या UNSC मध्ये भारताचा समावेश नाहीये. भारत हा परमनंट मेंबर नाही विद्यार्थी मित्रांनो, 5च फक्त परमनंट मेंबर आहे. तर भारताची डिमांड राहिली आहे की भारताचं पॉप्युलेशन जर एकंदरीत बघितलं, लोकसंख्या जर आपण बघितली, जगामध्ये आपण दुसऱ्या क्रमांकावर येतो आणि आता पुढच्या वर्षी आपण पहिल्या क्रमांकावर जाणार आहोत. त्यामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचं साईज खूप मोठा आहे. भारताचं मार्केट जगातल्या एक मोठ्या मार्केटपैकी एक आहे. तर अशा परिस्थितीत काय की भारत हा पूर्णपणे सक्षम आहे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये परमनंट मेंबर बनायला.
ठीक आहे, पण भारताची मेंबरशिप आतापर्यंत ऍक्सेप्ट केली का? नाही केली. म्हणजे भारत प्रयत्न करतोय. तर इथं काय म्हटलंय की जागतिक प्रशासनाच्या संस्थांमधील सुधारणा, तर त्यामध्ये भारताचा रोल इथं आला. ठीक आहे, दहशतवादा रिलेटेड सुद्धा भारतानं आता रिसेंटली न्यू दिल्लीमध्ये एक परिषदेचं आयोजन केलं होतं. तर म्हणजे काय, भारत तिथं सुद्धा आघाडी घेतोय. ठीक आहे, हवामान बदलच्या संदर्भात सुद्धा भारताचे जे काही नियम आहेत किंवा भारताचे जे काही तिथं भारतानं कमिटमेंट केलेली आहे ती सुद्धा वाखाणण्याजोगी आहे. निशस्त्रीकरणावर सुद्धा भारत पहिलेच बोललाय की जर कोणी आमच्यावर अटॅक केला, आम्ही कोणावर पहिले अटॅक करणारे राहणार नाही, पण जर कोणी केला तर आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ. ठीक आहे, आण्विक हल्ल्या संदर्भात त्यांनी तेच म्हटलंय की भारत हा कधीही पहिला नाही राहणार की जो दुसऱ्या देशावर आण्विक हत्यारांचा वापर करणार आहे. तर एकंदरीत हे आपलं धोरण कशा संदर्भातलं आहे? निशस्त्रीकरणासंदर्भातलं आहे. तर या सगळ्या गोष्टी भारताला ध्यानात ठेवाव्या लागेल. त्यानंतर परराष्ट्र धोरणात नैतिक मूल्य सुद्धा असली पाहिजे. मी काय म्हटलं की नैतिक मूल्य पूर्णच्या पूर्ण आपण वापरू शकत नाही, पण असणं आवश्यक आहे. महात्मा गांधींनी म्हटल्याप्रमाणे तत्वे आणि नैतिकता नसलेले राजकारण कसे असते? विनाशकारी असेल. जागतिक स्तरावर नैतिक नेतृत्वाचा पुन्हा दावा करून भारताने नैतिक अनुनयाने सामूहिक विकासाकडे वाटचाल केली पाहिजे. म्हणजे आपण काय केलं पाहिजे? आपण युद्धाचा किंवा हिंसक बाबींचा वापर न करता आपण कशाचा वापर केला पाहिजे? नैतिक मार्गाचा वापर करून मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक साधं उदाहरण इथं जर मी देतो म्हटलं तर रशिया युक्रेनच्या बाबतीत आहे. ठीक आहे, तिथं आपण काय करू शकतो? तिथं आपण दोन्ही देशाचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करू शकतो आणि त्याचे प्रयत्न चालू आहे. म्हणजे काय की परराष्ट्र धोरणात नैतिक मूल्ये असली पाहिजे. ठीक आहे, थोडी जरी असली तरी पुरेसा आहे तेवढं, पण आपण एकदम नैतिक मूल्यावर रिलाय नाही राहू शकत. ठीक आहे, सर्वप्रथम इथं तेच सांगतोय. पाचवा जो मुद्दा आहे तो आहे मूलभूत तत्वे राखण्याबरोबरच धोरण उत्क्रांती. मूलभूत तत्वे म्हणजे आपल्या फॉरेन पॉलिसीचं किंवा आपल्या परराष्ट्र धोरणाचे जे काही तत्वे आहेत, मागच्या लेक्चरमध्ये मी जे सांगितले होते, ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ बघून टाका. तर ती तत्वे आपल्याला तर राखायचीच आहे, पण सोबत काय करायचं आहे? आपल्या परराष्ट्र धोरणाची उत्क्रांती सुद्धा झाली पाहिजे. कारण दिवसागणिक काय होत आहे, प्रॉब्लेम्स नवे येत आहेत. त्या प्रॉब्लेम्सला फेस करण्यासाठी आपले धोरण सुद्धा तसे ठरले पाहिजे. आपण जर म्हटलं की नाही 50 वर्ष आधी आमचं जे धोरण होतं तेच आम्ही आता टिकवून राहू, हे साफ चुकीचं आहे. कारण ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय संबंध बदलतात त्या पद्धतीनं सुद्धा आपलं परराष्ट्र धोरण तिथं बदललं पाहिजे. आपण एका गतिमान जगात जगत आहोत, त्यामुळे भारताचे परराष्ट्र धोरण सक्रिय कसे असले पाहिजे? सक्रिय असले पाहिजे, लवचिक म्हणजे फ्लेक्झिबल असले पाहिजे आणि व्यावहारिक असले पाहिजे, असण्यासाठी सज्ज आहे, जेणेकरून विकसित परिस्थितींना प्रतिसाद देण्यासाठी त्वरित उपाययोजना करता येईल. त्यानंतर 6वा मुद्दा कोणता आहे? विकासासाठी मुसद्देगिरी. ठीक आहे, डिप्लोमॅसी फॉर डेव्हलपमेंट. मुसद्देगिरी म्हणजे काय? त्याला डिप्लोमॅसी म्हणतात. ठीक आहे, विकासाचा मार्ग कायम ठेवण्यासाठी भारताला मोठ्या प्रमाणात बाह्य इनपुटची आवश्यकता आहे. म्हणजे काय की जर भारताला संपूर्णपणे विकास करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, तर बाहेरील वातावरण स्थिर पाहिजे. ठीक आहे, आता बाहेरील वातावरण म्हणजे काय? हे युद्ध वगैरे जे काही होत आहे हे लवकरात लवकर थांबलं पाहिजे, जेणेकरून भारताची प्रगती चांगल्या पद्धतीनं तिथं होईल. ठीक आहे, त्यानंतर सर्वात शेवटला पॉइंट आहे की भारताच्या परराष्ट्र धोरणाने आर्थिक मुसद्देगिरीला राजकीय मुसद्देगिरीसह एकत्रित करून विकासासाठी मुसद्देगिरी किंवा त्याला म्हणतात डिप्लोमॅसी फॉर डेव्हलपमेंट या पैलूवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. मुसद्देगिरीलाच काय म्हणतात इंग्रजीमध्ये? डिप्लोमॅसी. काय म्हणतात? डिप्लोमॅसी. आणि जो व्यक्ती मुसद्देगिरी करतो त्याला काय म्हणतात इंग्रजीमध्ये? डिप्लोमॅट. यावर सुद्धा आपला एक व्हिडिओ लवकरात लवकर येत आहे आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून की डिप्लोमॅसी आणि डिप्लोमॅट हे काय आहे, त्या संदर्भात तो नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही बघाल. ठीक आहे, तर इथं काय म्हटलंय? परत हे सेंटेन्स परत वाचा विद्यार्थी मित्रांनो. काय म्हटलंय? भारताच्या परराष्ट्र धोरणाने आर्थिक मुसद्देगिरी. कोणती मुसद्देगिरी? एक आहे आर्थिक आणि दुसरी आहे राजकीय मुसद्देगिरी. हे दोन जे शब्द आहेत ते महत्वाचे आहे. एक आहे आर्थिक आणि दुसरा आहे राजकीय मुसद्देगिरी. एकत्रित करून विकासासाठी मुसद्देगिरी या पैलूवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. म्हणजे काय? आर्थिक बाबीवरही आपलं तेवढंच लक्ष असलं पाहिजे आणि राजकीय बाबींवरही आपलं तेवढंच लक्ष असलं पाहिजे. एक साधं उदाहरण देतो इथं मी की भारताचे संबंध चीन सोबत जर इथं बघितले विद्यार्थी मित्रांनो, तर एवढे काही चांगले आपले संबंध आहेत. ठीक आहे, तसं वास्तविक पाहता भारत आणि चायना यांच्यामध्ये कंटिन्युअसली बॉर्डर सीमावाद हा उफाळून येतोच. ठीक आहे, गलवान व्हॅलीचा म्हणा, अरुणाचल प्रदेशचा म्हणा किंवा बाकीचे कुठं इतर जिथं आपण सीमा चायना सोबत शेअर करतो तिथं म्हणा. आता प्रॉब्लेम काय आहे की जर एकंदरीत जर आपण अशा परिस्थितीकडे बघितलं की जिथे भारत आणि चीन यांच्यातला सीमावाद हा सतत उफाळून येतोय, तर अशा परिस्थितीत भारताने कोणते संबंध चायना सोबत ठेवायला नको. पण हे साफ चुकीचं आहे. का बरं? कारण तुम्ही जर फक्त संरक्षणाच्या इश्यूवर
किंवा राजकीय इश्यूवर जर तुम्ही चायनासोबत जर संबंध ठेवले नाही तर तुमचं नुकसान कसं कुठं होईल, आर्थिक बाबीवर होईल. तर आपण काय केलं, आर्थिक बाबी वेगळ्या ठेवल्या, म्हणजे चायनासोबत आपले आर्थिक संबंध आजही चांगले आहेत पण राजकीय बाबी आपण वेगळ्या ठेवल्या आहेत. तर आपण असं बहुतांश देशांसोबत आपण करतोय, ठीक आहे. त्यामध्ये आपले शेजारील राष्ट्र सुद्धा आहे आणि चांगली बाब आहे. हे एक दाखवतं की तुमची परराष्ट्र धोरण जे आहे हे परराष्ट्र धोरण काय होत आहे, मॅच्युअर होत आहे. ठीक आहे, त्याचे विपरीत परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होईल पण भारताने सुद्धा त्यासाठी काय केल्या पाहिजे, उपाययोजना केल्या पाहिजे. ठीक आहे, आणि त्या उपाययोजना आपण आता नवीन जे भारतीय सरकार प्रधानमंत्री मोदीजींच्या अंतर्मध्ये आलाय ते उपाययोजना करत देखील आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा की आर्थिक मुसद्देगिरीला कशाची जोड असली पाहिजे, राजकीय मुसद्देगिरीची जोड असली पाहिजे. त्यामुळे काय होईल, डिप्लोमॅसी फॉर डेव्हलपमेंट हे होईल. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो. ज्यांनी कोणी व्हिडिओ लाईक नसेल केला त्यांनी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आंतरराष्ट्रीय संबंध रिलेटेड व्हिडिओज आम्ही अशाच युट्यूबच्या माध्यमातून आमच्या अकॅडमी थ्रू इथं अपलोड करणार आहोत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.